आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. आज आपण पाहूयात विमान अपघात होण्यामागची कारणे. मग प्रश्न असा आहे, विमान अपघात नेमके का होतात? इंजिन, नेव्हिगेशन सिस्टम किंवा हायड्रॉलिक सिस्टममध्ये अचानक बिघाड झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो. दुसरं कारण हवामान, जोरदार वारे, धुके, वादळ, बर्फ साचणे. कधी कधी हवामान पायलटच्या नियंत्रणाबाहेर जात. तिसरं, मानवी चूक, पायलटचा चुकीचा निर्णय, संवादातील गोंधळ किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील त्रुटी. चौथं कारण देखभाल त्रुटी, विमानाची वेळेवर तपासणी आणि मेंटेनन्स न झाल्यास धोका वाढतो. पाचवं, बर्ड स्ट्राईक, पक्ष्यांची इंजिनमध्ये धडक झाल्यास विमानाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. सहावं कारण, विमानाचं इंधन कमी असणं, दूषित इंधन किंवा चुकीचं नियोजन. सातवं, रनवे किंवा विमानतळाशी संबंधित अडचणी, रनवेची स्थिती, लाइटिंग, अडथळे. महत्वाचं म्हणजे बहुतेक अपघात एका कारणामुळे नाही तर अनेक कारणांच्या साखळीमुळे होतात.